सगळ्या पाहुण्यांचे ते मी मनपूर्वक आभार करते की तुम्ही या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि पप्पांना वाढदिवसाच्या आणि सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देते मी. तसं तर शब्द कमी पडतील कारण त्यांचा 36 वर्षाचा प्रवास आहे बजाज कंपनीमध्ये आणि बजाज कंपनीलाही मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आलो आणि इतका मोठा प्रवास केला. त्यात पप्पांनी एकदम संयमनी एकाच ठिकाणी कंपनीत 36 वर्ष काम केलं. ते एक आमच्या तरुण वर्गाला एक उदाहरण दिलं आहे कारण आमच्यासारखे तरुण वर्ग जिथे पॅकेज बघितला तिथे आधी स्विच करतात. त्याच्यामुळे ते खरंच एक कंटिन्युअसमध्ये ठेवणं आणि बजाज कंपनीने टाईम मॅनेजमेंट, त्यांना पेशन्स खूप खूप गोष्टी शिकवल्या आहेत आणि त्या पप्पांनी खूप सवयी त्यांना लागल्या आहेत. त्या मी बघतेच ना त्यांना, आमच्यानी पण कधी कधी नाही होत आणि त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासात खूप अडथळे आले, सुखाचे क्षण आले, खूप गोष्टी त्यांनी बरोबर हँडल केल्या आहेत. कधी आम्हालाही त्रास नाही होऊ दिला, कुटुंबाचंही सगळं व्यवस्थित केलं आहे त्यांनी आणि मी आता म्हणेल की त्यांच्या अजून काही इच्छा पूर्ण व्हायच्या बाकी आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांना अजून खूप खूप आयुष्य द्यावं, आरोग्य ठेवावं त्यांना आणि त्यांच्यासोबत मम्मीनी खूप मदत केलेली आहे. पप्पाचं तरी झालेत बजाज कंपनीतून रिटायरमेंट, पण मम्मीचं तर अजून पण जिम्मेदारी शेवटपर्यंत राहणार आहे. मम्मीनी त्यांच्या टाईम मॅनेजमेंट, फर्स्ट असणं, सेकंड असणं, नाईट असणं सगळं हे केलं आहे. तर मी मम्मीला पण धन्यवाद देईल त्यासाठी आणि मी इथेच थांबते. कार्यक्रमाच्या शेवटच्या पर्वामध्ये मुलींनी शुभेच्छा दिल्या तर सर्वांच्या शुभेच्छा आल्या आणि आईवडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर मनोहर बांद्रेसाठी लग्नापासून तर आतापर्यंत साथ देणाऱ्या त्यांच्या सुहित पत्नी यांचा सुद्धा या सेवानिवृत्तीमध्ये खूप मोठा वाटा आहे. तर त्यांनी सुद्धा त्यांच्या पतींना शुभेच्छा द्याव्यात.